नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या या यूट्यूबच्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेखांक 57. भव्य भिलाडिया घाट, भयप्रद पोपवंती नदी आणि हमीदपूरचे मौनी संन्यासी. चांदगड कुटी सोडल्यावर काठाने रस्ता नाही असे तुम्हाला ग्रामस्थ सांगतात, परंतु एक पाऊल ठेवता येईल असा रस्ता सर्वत्र आढळतो. इथे सुमारे 10 किलोमीटर सरळ वाहून नर्मदा वेगवान घातक वळण घेते. त्यामुळे चालण्यासारखा मार्ग फारसा शिल्लक नाही हे खरं आहे. त्यातच नर्मदेला 2 मोठे ओढे आणि लहान मोठे नाले येऊन मिळतात, जे तुमचं चालणं कठीण करतात. हे दोन्ही ओढे मोठ्या शिताफीनं पार करत मी काठाने चालत राहिलो. आपण बघू शकता चांदगड कुटीनंतर नर्मदेला येऊन मिळणारे ओढे. हेच तेवढे आणि हाच तो किनारा. इथं वाळूच्या अतिरिक्त प्रमाणामुळं मैया एका बाजूने वाहते. इथे समोरचा किनारा प्रचंड वाळू असलेला आहे. इथे उपग्रह चित्रामध्ये देखील दिसतील इतक्या मोठ्या संख्येनं वाळू उपसणारी यंत्र आहेत. वाळू उपसणारी यंत्र, त्यांना वाहून आणणाऱ्या यांत्रिक नौका, त्यांची वाहतूक करणारी मोठाली अवजड वाहनं, या सर्वांच्या आवाजाने या भागाचा किनारा दुमदुमून गेलेला असतो. त्यामुळे खालील नकाशा जितका सुंदर दिसतोय तितकंच इथलं ध्वनी प्रदूषण देखील कष्टदायक आहे. हे बघा, वाळूमुळे कशी अवस्था आली किनाऱ्याची. वरील नकाशातील प्रत्येक रेषा म्हणजे वाळू उपसणाऱ्या भूमिगत यंत्रानं उपसून ठेवलेल्या वाळूचा ढिगारा असून या दांड्यावरून एका वेळी 2 डंपर जातील इतके ते रुंद आहेत. नकाशामध्ये उत्तर दिशा थोडीशी तिरकस झालेली आहे, हे लक्षात घ्यावं आपण. इथून पुढं एक डोहकूप म्हणजे जॅकवेल लागतं. इथे पाणी प्रचंड खोल असल्यामुळं जाण्याचा मार्ग बंद होता, परंतु या विहिरीच्या पलीकडे लपलेला भव्य आणि सुंदर घाट दिसताच कधी एकदा त्या घाटावर पोचतो असं झालं. सुंदरसा भिलाडिया घाट आपण बघतोय. वरती चढून गावातला एक रस्ता घाटावर येत होता. इथे एक छोटीशी 4 फूट आकाराची टपरी होती. सुनील किराणा नावाच्या दुकानदारानं मला बिस्किटं, गुडदाणी, शेव वगैरे भरपूर खाऊ दिला. हे बघा, झाडाखाली छोटीशी हिरव्या रंगात दिसते, तीच सुनील किराणाची टपरी. त्याला मी पैसे देणार इतक्यात तिथे घाटावरच्या राम मंदिराचे पुजारी आले. त्यांचा चेहरा मला ओळखीचा वाटला. त्यांनी सगळे पैसे भरले. आम्ही तिघे काही काळ तिथे बोलत उभे राहिलो. यांचा मुलगा बर्मान घाटावर शारदा संस्कृत पाठशाळेमध्ये शिकायला होता. अनुज व्यास असं त्याचं नाव होतं. त्याची खुशाली मी वडिलांना सांगितल्यावर त्यांना खूप बरं वाटलं, कारण माझ्याबरोबर जी 2-3 मुलं शारदा पाठशाळेमध्ये फिरत होती त्यात अनुज देखील होता. त्याचा चेहरा हुबेहूब वडिलांसारखा असल्यामुळे मला मगाशी गुरुजींना कुठेतरी पाहिलं आहे असं वाटत होतं. पूर्वीच्या काळात आप्तस्वकीयांची ख्याली खुशाली अशीच कळत असायची. मुलाने आईवडिलांना फोनवर आय एम ओके असं सांगणे आणि एखाद्या माहितगार माणसाने प्रत्यक्ष भेटून त्याची परिस्थिती आता खरोखर कशी आहे हे पालकांना सांगणे, यामध्ये किती फरक आहे हे आपण जाणताच. व्यास गुरुजींनी मुलाची व्यवस्थित चौकशी माझ्या गर्वी करून घेतली आणि स्वतः माझ्यासोबत येत संपूर्ण घाट मला दाखवला. शारदा आश्रम संस्कृत पाठशाळा अतिशय चांगले या बाबतीत आमच्या दोघांचं एकमत झालं. इथे ऋषिकेशमधल्या कैलास आश्रमाची एक शाखा आहे. अतिशय स्वच्छ, नीटनेटका टापटीप आश्रम असून इथे साधू संत, संन्यासी, बैरागी, वितरागी, तडी, तापसी, परिक्रमावासी या सर्वांच्या मुक्कामाची उत्तम सोय केलेली आहे. इथे चातुर्मास करण्याकरता बरेच लोक येतात. दुर्दैवाने मला व्यवस्थापकांचं दर्शन झालं नाही, कारण आश्रमामध्ये कोणीच नव्हतं. परंतु आश्रमातील छोट्या छोट्या देवालयांची दर्शने घेऊन पुढे राम मंदिराकडे गेलो. भिलाडिया हे नर्मदापुरम जिल्ह्यातलं शेवटचं गाव असून इथून पुढं हरदा जिल्हा चालू होतो. कैलास आश्रमाचं प्रवेशद्वार आपण बघतोय आणि आश्रमातली सुंदर अशी छोटी छोटी मंदिरं, लघुमंदिरं. मंडलोई नावाच्या राजांनी ही सर्व मंदिरे आणि घाट बांधलेला आहे. रामाचं मंदिर अतिशय सुंदर असून त्याची कलाकुसर लक्षात राहिली अशी आहे. मंदिराचा परिसर आणि मंदिर अतिशय पवित्र आहे. हे आपण बघतोय रामाचं मंदिर, भिलाड्या घाटावरचं भव्य आणि सुंदर असं श्रीराम मंदिर. समोरच्या शिवमंदिरातून दिसणारं राम मंदिर आणि डावीकडचं छोटंसं केशरी रंगात दिसतंय ते हनुमंताचं देऊळ आहे. प्रभू रामचंद्रांचा विग्रह, मूर्ती. राम मंदिरामध्ये मंडलोई राजांचे फोटो लावलेत. हे राजघराणे आपल्या दानशूरतेसाठी आणि धार्मिकतेसाठी प्रसिद्ध होते.
पूर्वी राजेरजवाडे आपल्या वैयक्तिक खर्चातून सार्वजनिक देवालय, घाट, उद्यानं इत्यादी बांधत असत. समोर हनुमंताचं छोटेखानी मंदिर असून ते देखील खूप सुंदर आहे. माझ्या मनामध्ये पूर्वी एक संकल्पना होती, घर तिथं मंदिर. ज्यांना ज्यांना शक्य आहे अशा प्रत्येक मनुष्याने आपल्या आवडत्या जागेमध्ये एक छोटंसं मंदिर आपल्या आराध्य दैवताचं बांधून ठेवावं. ते शक्यतो दगडामध्ये असावं, कारण सिमेंट कॉन्क्रीटचं आयुष्य 70-80 वर्ष असतं आणि दगडाचं आयुष्य 600 ते 1000-1200 वर्षापर्यंत असतं. त्यासाठी मी ज्या मंदिराची कल्पना केली होती अगदी हुबेहूब तसंच हे हनुमंताचं मंदिर होतं. इथून नर्मदा नदीचं उत्तम दर्शन होत होतं. समोर शिवमंदिर होतं. राम मंदिर आणि हनुमान मंदिर, बिलाड्या घाटावरचे महादेव. या राम मंदिराचा अतिशय स्वच्छ आणि सुंदर असा पवित्र परिसर. बिलाड्या घाट अतिशय सुंदर, सुबक, आखीव रेखीव आणि देखणा आहे. या घाटावर लोकांची सतत वर्दळ असते. शिवमंदिरामध्ये जाऊन शंकराचं दर्शन घेतलं आणि पुढे प्रस्थान ठेवले. तत्पूर्वी आपण देखील या घाटाचा परिसर थोडासा पाहून घ्यावा. हनुमंताचं सुंदर असं रूप आपण बघतोय बिलाड्या घाटावरचं. या घाटावरच्या पायऱ्या, ही सगळी चित्र आपण गुगल नकाशावरून घेतलीत. आपण बघू शकता की डोह खूप पाण्यामध्ये बुडलेलं असल्यामुळं तिकडनं काठाने येण्यासाठी रस्ता आपल्याला सापडत नाही. भव्य आणि सुंदर असा घाट आहे. हा घाट आखीव रेखीव, सुबक, सुंदर आहे. महापुरामध्ये उतरण्याकरता वेगळ्या पायऱ्या पलीकडे केलेल्या आहेत. या घाटावर भाविकांची नित्य वर्दळ असते, आपण बघू शकताय. एकंदरीत हा एक सुंदर आणि लक्षात राहणारा घाट आहे. इथून पुढं किनारा पकडल्यावर लगेचच गावाची स्मशानभूमी लागली. इथं कोणतरी प्रतिष्ठित व्यक्ती वारली होती आणि अंत्येष्टी सुरू होती. अशा प्रसंगी कोणी परिक्रमावासी तिथून गेला तर शुभ मानलं जातं. त्यामुळं मी देखील कलेवरचं अंतर्शन घेऊन मुखामध्ये नर्मदा जल टाकले आणि पुढे निघालो. जीवनाचं शाश्वत सत्य अनुभवायचं असेल तर स्मशानासारखी जागा नाही. नर्मदेकाठी प्रत्येक गावचं स्मशान असल्यामुळं अनेकदा अनेक चिता, अंत्ययात्रा, अनेक दाहक अनुभूती येतात. या तुम्हाला निश्चित अर्थाने अंतर्मुख करतात. तसंच चिंतन करत पुढे निघालो. हा उभा तट असलेला किनारा असल्यामुळे चालताना थोडेसे लक्षपूर्वक चालावे लागेल. जरा दुर्लक्ष झाले की किमान 5-6 फूट ते किमान 15-20 फूट खाली पडावे लागायचे. पडताना झाडेझुडपे असायची, पण त्यामुळे फार गंभीर दुखापत व्हायची नाही. परंतु खरचटणे, रक्त येणे वगैरे या भागात खूप किरकोळ आहे. विशेषतः काटेरी वनस्पती तुमच्या अंगावर चांगले नक्षीकाम करून ठेवतात. चालून येणारा घाम त्या जखमांवरून जाताना सुंदरपैकी देहबुद्धीची जाणीव करून देतो. इथे वाळू उपसणाऱ्या नावा समोरच्या बाजूला दिसतात. त्यांची संख्या अक्षरशः हजारामध्ये आहे. इतक्या वाळू उपसणाऱ्या नावा एकाच वेळी एकाच ठिकाणी नर्मदेमध्ये अन्यत्र कुठेही पाहिल्या नाहीत. यातील बंद पडलेली एक नाव खोल बाजूला, म्हणजे मी चाललो होतो त्या किनाऱ्याला आणून लावली होती. त्या नावेतील लोकांशी चर्चा केल्यावर मला कळाले की साधारण 2.5 लाख रुपयामध्ये एक नाव बनवून मिळते. 50,000 ते 1 लाख रुपयाचं इंजिन या नावेला जोडावं लागतं. ही इंजिनं खूप आवाज करतात. प्रत्येक वेळेस क्षमतेपेक्षा जास्त वाळू नावेमध्ये भरलेली असते, त्यामुळे इंजिन अधिक आवाज करतं. या भागामध्ये मैया साधारण ओंकाराच्या आकारामध्ये वाहत असते असं लोक म्हणतात. इथे नर्मदा इतकी प्रचंड वाळू आणून टाकते की रात्रंदिवस उपसून देखील इथली वाळू शिल्लकच आहे. वाळू उपसा करणाऱ्या लोकांच्या दंग्यामुळे इथले पक्षी जीवन आणि निसर्ग मात्र चांगलाच प्रभावित झालेला दिसतो. समोरच्या तटावरील गावामध्ये घरोघरी वाळू उपसण्यासाठी लागणारे JCB, ट्रॅक्टर्स वगैरे उपकरणं आढळतात. ही काही प्रातिनिधिक चित्र आपण बघतोय. समोरच्या तटावरची जे गावकरी आहेत त्यांनी टाकलेली, अगदी मैयामध्ये उभं राहून हे फोटो काढतात. JCB एक्सकॅव्हेटर्स आहेत, वाळू वाहून नेणारे ट्रक्स आहेत. सगळी चित्र गुगल नकाशावर टाकलीत लोकांनी, त्यातनं उचललीत. वाळूचा उपसा आणि त्यामुळं गढुळलेलं नर्मदा जल आपण बघतोय. हा जो फेज आला आहे हा या उपशामुळे आलेला आहे. तुम्ही बघताय इथं याच झाडाखाली मी काही काळ बसलो होतो आणि समोर नावा दिसत होत्या. योगायोगानं तिथलाच एक फोटो मला मिळाला. वाळू गोळा करण्यासाठी इथं जमलेल्या काही लोकांशी मी बोललो. त्यातील बऱ्याच लोकांना ही नर्मदा नदी हे देखील माहिती नव्हते. हे ऐकायला धक्कादायक वाटेल, परंतु सत्य आहे. पोटाची खळगी भरण्याच्या नादात इतके घोर ज्ञान पाहून वाईट वाटले. ही नदी कुठली आहे तेच माहीत नसल्यावर पुढे जाण्याचा रस्ता आहे किंवा नाही हे लोकांना विचारणे मूर्खपणाचे ठरले असते. शक्यतो केवट लोक पुढे एखादे संकट असेल किंवा एखादा ओढा, नाला, नदी येऊन मिळत असेल तर परिक्रमावासींना आधीच सावध करतात. कठीण रस्ता असेल तर ते देखील सांगतात. इथे देखील मला एक स्थानिक डोंगावाला भेटला. त्याने मला सांगितले की पुढे पोपोनती नावाची खूप मोठी नदी आहे, तर तुम्ही वरून पुलावरून पार करावी. तत्पूर्वी इथे एका निर्जन स्थळी पंचाग्नी साधन करत बसलेले एक साधू महाराज दिसले.
चहूबाजूने जाळ करून ऐन उन्हामध्ये 3 तास बसून राहायचे आणि असे 18 वर्ष साधन करावे लागते. साधनेची वेळ सकाळी 9 ते 12 किंवा दुपारी 12 ते 3 अशी असते. याचा आरंभ वसंत पंचमीला केला जातो आणि पुढचे 4 महिने ही साधना केली जाते. चांदगडकुटीमधले रामदास बाबा त्यांनी देखील ही साधना केलेली होती. पूर्वी मला भेटलेले राधारमण दास देखील ही साधना करत होते. साधू महाराजांना साष्टांग प्रणिपात केला आणि वरती चढलो. वरती एका शेतामध्ये गेलो असता तिथे शेतकरी काम करत बसला होता. त्याला मी विचारले की नदी पार करण्यासाठी एखादा सोपा मार्ग आहे का? तो एक क्षणभर विचारात पडला आणि मला म्हणाला की नाही, इथून 2 किलोमीटर पुढे पूल आहे, त्यानेच तुम्हाला जावे लागेल. मी विचार करू लागलो, आता काठापासून 2 किलोमीटर लांब जायचे, पुन्हा 2 किलोमीटर उलटे नर्मदेकडे यायचे, यापेक्षा पोहत नदी पार गेलेली परवडते. मी त्याला म्हणालो की दादा, थोडासा कठीण रस्ता असला तरी चालेल, मी पार करेन, परंतु मला नर्मदा मातेचा किनारा सोडायला लावू नका. शेतकरी क्षणभर विचारात पडला आणि मला म्हणाला, ठीक आहे, एक रस्ता तुम्हाला सांगतो. आणि त्याने मला त्याच्या शेतातून खाली उतरून एक छोटा ओढा ओलांडून पलीकडे जाऊन जंगलातून काही अंतर चालल्यावर पोपंती नदी कशी पार करायची ते सांगायला सुरुवात केली. परंतु नंतर त्याने एक क्षणभर डोळे मिटले आणि तो मला म्हणाला की बाबाजी, हा रस्ता अतिशय महाभयानक आहे आणि इथे जर तुम्ही घसरून पडला तर तुमचे शरीर देखील सापडणार नाही, इतकी भयंकर नदी. त्यापेक्षा एक काम करूया, मी तुम्हाला नदी पार करून देतो. आता स्वतः स्थानिक मार्गदर्शकच आपल्यासोबत येत आहे म्हटल्यावर मला देखील खूप आनंद आला. मी आपला त्याच्या मागे मागे चालत निघालो. गुडघाभर पाण्यातून आधी एक ओढा आम्ही पार केला. सर्वत्र भरपूर चिखल होता. जाता जाता त्या शेतकऱ्याचा आणि माझ्या गप्पा सुरू झाल्या. याचं नाव कमल होतं. हळूहळू पोपंती नदीचा आवाज येऊ लागला. एका झाडीतून आम्ही बाहेर आलो आणि समोर अतिशय नितांत सुंदर अशी काळ्या कभिन्न बेसाल्ट पाषाणाला भेदत खळाळत वाहणारी पोपंती नदी आडवी आली. तिचं रूप पाहतच बसावे असे होते. जागोजागी छोटे मोठे धबधबे तयार करत, भयंकर खळखळाट करत ही नदी अतिशय वेगाने वाहत होती. या नदीच्या एकूण 3 मोठ्या धारा आम्हाला पार करायच्या होत्या आणि जसजसे आम्ही नदी पार करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या लक्षात आले की खरोखरीच ही नदी एकट्याने पार करता येणे मला शक्यच नव्हते. इतका तो रस्ता भयानक होता. कारण ज्या काळ्या पाषाणावर मी उभा असायचो तिथून पुढचा पाषाण उडीच्या अंतरावर असायचा, परंतु शेवाळलेला असायचा आणि खाली 15 ते 20 फूट खोल दरी होती, ज्यात नदीचे पाणी गायब व्हायचे आणि उजव्या हाताला सुमारे 50 ते 55 फूट खोल दरीमध्ये पुन्हा प्रकट व्हायचे. इतकी भयानक नदी मी यापूर्वी कधी पाहिली नव्हती. पाण्याला गती देखील प्रचंड होती. जो दगड पाय ठेवण्यासाठी सोपा वाटायचा त्यावर पाय ठेवल्याबरोबर तो गरकन फिरून वाहून जायचा आणि ज्या प्रवाहामध्ये पाय ठेवणे शक्यच नाही असे आपल्याला वाटायचे तीच खरी पाऊल ठेवण्याची जागा असायची. अशा पद्धतीचा भूलभुलई असलेली ही नदी एकट्याने पार करता येणे अशक्य होते व अशक्यच आहे. कमल सांगू लागला, खरं तर इथून 2 किलोमीटर पुढे शेतातून चालत गेलं की सडक मार्ग लागतो. तिथे या नदीवरचा पूल आहे. सगळे परिक्रमावासी तिकडूनच ही नदी पार करतात. या भागातून कोणीच येत नाही, म्हणून मी तुम्हाला तिकडेच पाठवणार होतो, परंतु आतून बाबांनी मला सांगितले की त्याला माझी गुफा दाखव आणि स्वतः नदी पार करून दे. कोणते बाबा? मी विचारले. हा कमल जेव्हा लहान होता तेव्हा गुरे वळायला या नदीच्या काठावर यायचा. अशीच गुरे वळताना एकदा त्याला कोणीतरी नदीकडे जाताना दिसले. हा पटकन तिकडे गेला असता एक मोठा जटाधारी साधू अदृश्य झालेला त्याला दिसला. तिथून पुढे तो रोज त्या भागामध्ये पाळत ठेवू लागला. काही दिवसांनी त्याला एक जटाधारी वृद्ध साधू महाराजांचे दर्शन झाले, जे नदीच्या मध्ये असलेल्या गुहेतून बाहेर यायचे आणि सूर्याला नमस्कार करून पुन्हा आतमध्ये निघून जायचे. हळूहळू याला साधू महाराजांची वेळ माहिती झाली. अखेरीस एक दिवस याने महाराजांना गाठलेच. हे थोर तपस्वी साधू पोपवंती नदीच्या पोटामध्ये असलेल्या एका गुहेमध्ये तपश्चर्या करत होते. हे इथे तपश्चर्या करत आहेत हे कोणालाच माहिती नव्हते. तसेच ते काही खातपीत देखील नसत. कमलला माहिती आल्यावर त्याने रोज त्यांच्यासाठी दूध फळे वगैरे आणायला सुरुवात केली. अशी अनेक वर्षे साधू महाराज त्या गुहेमध्ये तप करत होते. एकदा नर्मदेला महापूर आला. त्याच्यामध्ये हा संपूर्ण परिसर जलमग्न झाला. त्यानंतर गुरुदेवांनी कमलला काही दर्शन दिले नाही, परंतु तिथून पुढे संकटकाळी त्याला प्रेरणारूपाने मार्गदर्शन ते करायचे. त्यांचे नाव देखील कमलने कधी विचारले नव्हते. आज जेव्हा मी कमलला रस्ता विचारला आणि कमलने जेव्हा मला पुलाचा रस्ता सांगून बोलवण केली, तेव्हा त्याला आतून मैयाने प्रेरणा दिली की याला आपल्या नेहमीच्या मार्गाने नदी पार करव आणि आपली गुरुगुहासुद्धा दाखव. गुरुदेव गेल्यापासून कमल फारसा या रस्त्याने आलेला नव्हता, परंतु याच परिसरात लहानाचा मोठा झाल्यामुळे त्याला इथला दगड आणि दगड तोंडपाठ होता. त्याने मला सांगितले की रात्रीच्या काळ्या कुट्टा अंधारामध्ये देखील तो हा नदी पार करू शकत होता. कमलच्या मागे एक एक पाऊल टाकत मी चालू लागलो. पाण्यामध्ये काठी टेकवल्यावर लक्षात येत असे की काठी संपूर्ण आत गेली तरी देखील पाणी वाहतेच आहे, इतके खोल प्रवाह होते. कमलला विचारले की तो सांगायचा, इथे पाणी 12 फूट खोल आहे, इथे पाणी 15 फूट खोल आहे. म्हणजे थोडक्यात दगडांच्या सुळक्यांच्या टोकावरून आम्ही चालत होतो आणि दगडांच्या फटीमधून नदी वाहत होती आणि पाण्याला वेग इतका होता की विचारू नका. कमल काय बोलतोय हे देखील मला धड ऐकू येत नव्हते, इतका पाण्याचा आवाज होता. दगड प्रचंड शेवाळलेले होते, त्यामुळे पटापट चालणे आवश्यक होते. अधिक वेळ पाय एकाच जागी ठेवल्यावर सटकायला लागायचा. असे खोल खड्डेमध्ये असताना कमल मात्र अचानक एखाद्या ठिकाणी पाण्यात पाय ठेवायचा. तिथे मात्र नेमका खाली दगड असायचा. त्याला या नदीचे किती जबरदस्त ज्ञान आहे हे पाहून मला आश्चर्य वाटले. नदीचे 2 प्रवाह ओलांडल्यावर उजवीकडे एका जागेत तो मला घेऊन गेला. इथे थोडीसे मातीने सपाट केलेले अंगण असल्यासारखे वाटले.
एक मोठा औदुंबराचा वृक्ष या अंगणावर सावली धरून होता. दरम्यान मी या नदीचे पाणी प्यायलो आणि मला आश्चर्य वाटले. प्रत्येक नदीच्या पाण्याला एक स्वतंत्र चव असते, परंतु पोपवंती नदीचं पाणी अगदी नर्मदा मैयाच्या पाण्याच्या चवीसारखंच लागत होतं. कमल मला सांगू लागला, आत्ता आपण खाली उतरू शकत नाही कारण पाण्याचा प्रवाह भयानक वाढलेला आहे. परंतु या अंगणासमोर ज्या दगडांच्या फटीतून आता पाणी बाहेर येत आहे ना, तेच गुहेचं प्रवेशद्वार आहे. याचा अर्थ आता आम्ही त्या गुहेच्या टपावर उभे होतो. त्या भागामध्ये प्रचंड ऊर्जा मला जाणवत होती. मी त्याला विचारलं की या नदीचं पाणी अगदी नर्मदेच्याच चवीचं आहे, कसं काय बुवा? तेव्हा तो म्हणाला, तीच तर गंमत आहे. ही नदी सध्या कोरडी पडलेली असून हिच्यामध्ये बर्गी बांधाच्या कालव्याचं पाणी सोडल्यामुळे सध्या कमरेएवढं पाणी घेऊन वाहते. म्हणजे मी जे पाणी प्यायलो ते नर्मदेचंच पाणी होतं. तर या अतिरिक्त पाण्यामुळेच ती गुहा दडली आहे. ते ठिकाण इतके दुर्गम होते की कोणालाही कधीही इथे कोणी राहत असेल याचा अंदाजच आला नसता. इथे राहणारे तपस्वी महाराज, औदुंबराची फळे आणि नदीचे पाणी यावर जीवन कंठत असणार असा अंदाज मी लावला. नर्मदा खंडामध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत की जी अजूनही बऱ्याच लोकांना माहिती नाहीत. रस्त्याने किंवा गावागावातून चालणाऱ्या परिक्रमावासींना अशी ठिकाणी बघायला मिळणे दुरापास्त आहे. त्यामुळे कितीही कष्ट होऊ देत किंवा कितीही त्रास भोगावा लागू दे, नर्मदा मातेचा किनारा सोडायचा नाही असा सोपा नियम परिक्रमेमध्ये प्रत्येकाने पाळावा असं फार मनापासून वाटतं. तिसरी धारा पार करण्यासाठी तुलनेनं सर्वात कठीण होती. परंतु मार्ग दाखवणारा गुरुसोबत असेल तर त्याच्या मार्गाने जाणाऱ्या शिष्यालाही काहीही त्रास होत नाही याची अनुभूती घेत मी निघालो होतो. कमल शेतकरी तिथे माझ्याबरोबर आला नसता तर मी लिहून देतो की ही नदी पार करण्याची हिंमत मी दाखवली नसती किंवा आगाऊपणा करून तसा प्रयत्न जरी केला असता तर निश्चितपणे एखाद्या फटीमध्ये अडकून जलमग्न झालो असतो. नदी पार करेपर्यंत तिच्या तुषारामुळे आणि फवाऱ्यामुळे मी पूर्णपणे भिजलो होतो. मुळात ही नदी आहे साधीच, फक्त हा टापू ती प्रस्तर ओलांडत असल्यामुळे झेपावत ती वाहते. इथे तिचे पाणी 3 शाखांमध्ये विभागले गेल्यामुळे आणि दगडांच्या फटीमध्ये गायब होत असल्यामुळे तिला ओलांडणे शक्य होते. अन्यथा पाण्याच्या अतिरिक्त प्रवाहामुळे किंवा प्रमाणामुळे ती नदी सहजासहजी ओलांडता येत नाही. कमलने आणि मी नदी पार केल्यावर गुरुदेवांच्या पवित्र स्मृतीला साष्टांग नमस्कार केला. कमलची गुरुभक्ती मला फार भावली. आपला गुरु खरा की खोटा याची परीक्षा घेत बसणाऱ्या आधुनिक विचारसरणीच्या शिष्याधमांपेक्षा गुरुचं नाव देखील न विचारता केवळ त्याच्या उपदेशाचे पालन करणारा कमलसारखा शिष्य विरळाच. कमलला माझ्याकडे नुकताच मिळालेला खाऊ देऊन टाकला आणि पुढचा मार्ग समजून घेऊन पुढे निघालो. जी नदी पार करायला आम्हाला 15 मिनिटं लागली ते अंतर 2 मिनिटांमध्ये पार करून कमल निघून गेला. तो परत जाताना डाव्या हाताला 50 फूट खोल दरी होती आणि उजव्या हाताला कमरेएवढ्या पाण्याचा वेगवान प्रवाह होता. टोकदार दगडांवर पटापट उड्या मारत कमलने पहिल तीर गाठला. त्याचे शेत पलीकडे असल्यामुळे या मार्गाने तो अक्षरशः हजारो वेळा गेलेला होता. त्याचाच हा परिणाम. साधू महाराजांची गुफा बघावी असे मला फार वाटत होते, त्यामुळे मी धाडस करून खाली उतरलो. कमल म्हणाला त्याप्रमाणे जिथून गुहेमध्ये शिरायला मार्ग होता तिथून भसाभस पाण्याचा प्रवाह बाहेर येत होता. परंतु आतमध्ये गुहा असण्याची दाट शक्यता होती असं एकंदरीत सर्व लक्षणे सांगत होती. त्या अंगणातून महाराजांना पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार केला आणि पुढचा मार्ग धरला. या नदीची चित्र टाकली होती, हे पहा इथेच. आपण बघू शकताय नर्मदा नदी जी वाहती आहे तिला हमीदपूर असं लिहिलं ना, तिकडनं येऊन मिळते मळकट पाण्याची नदी, तीच पोपवंती नदी. हा नर्मदा आणि पोपवंतीचा संगम आहे. नर्मदा नदीचा प्रवाह मोठा तर दिसतोच आहे, परंतु त्यानं जे चंद्राकृती आकारचं वाळूचं बेट तयार केलं आहे त्याच्यामुळं डावीकडून वाहणाऱ्या नर्मदेच्या छोट्या शाखेला मातकट रंगाची नदी मिळते, ती पोपवंती नदी. याच्या पुढे जो मुत्तूर स्वामी आश्रम असं लिहिलं आहे तिथं मी गेलो. थोडंसं गुगल अर्थवर तिरकं करून आपण बघितलं तर या भागातलं जंगल आणि पोपवंती नदीचा तो धबधबा आपल्याला दिसतोय की जो मी पार केला. नर्मदेचा संगम इथे छान दिसतोय बघा, आणि लाल मार्करने दाखवलं ना तीच पोपवंतीची शाखा आहेत त्या. जर अजून थोडं झूम करून बघितलं तर आपल्याला कळेल की हा संपूर्ण परिसर किती भयानक आहे. पण नदीमध्ये बर्गी धरणातनं नर्मदेचं पाणी सोडल्यावर हा प्रवाह फारच भयानक पद्धतीने वाहतो. आत्ता हे थोडंसं रिकाम्या पडलेल्या प्रवाहाचं चित्र आपण बघतोय. जेव्हा हे सगळं पाणी भरून वाहतं ना तेव्हा हे चित्र खूप भयानक असतं. आजचा दिवस धन्य होता. पावला पावलावर साधू दर्शनाचा योग आज माझ्या नशिबात आहे याची मला कल्पनाच नव्हती. हमीदपूर गावामध्ये मारुती मंदिराचा एक छोटासा पार आहे, तिथे आलो.
इथे सावली होती म्हणून क्षणभर थांबलो. इतक्यात तिथे एक वैष्णव साधू माझ्या दिशेने येताना मला दिसले. त्यांना मी नर्मदेहर केले असता त्यांनी नुसतेच दोन्ही हात वर केले. साधू महाराज माझ्यापुढे आले. मी त्यांना दंडवत प्रणाम केला. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज झळकत होते. मी महाराजांना विचारले की महाराज, इथून नर्मदेकाठी जाण्याचा रस्ता कसा आहे तो कृपा करून मला सांगा. त्यांनी मला उत्तर द्यायचा प्रयत्न केला आणि पुन्हा शांत झाले. पुन्हा काहीतरी बोलण्यासाठी म्हणून तोंड उघडू लागले. परत शांत झाले. मला खुणेने त्यांनी विचारले की तू इकडून कुठून आलास. मी त्यांना सांगितलं की इथं पोपवंती नावाची एक नदी आहे, ती पार करून मी आलेलो आहे. मला साधारण लक्षात आले की साधू महाराज बहुतेक मौनामध्ये आहेत. मी त्यांना विचारले की महाराज, आपण मौनामध्ये आहात का. त्यांनी हो असे होकारार्थी मान हलवली, परंतु इतक्यात पुन्हा नाही असं म्हणत नकारार्थी मान देखील हलवली. मला काही कळेना याचा अर्थ काय. मी आता मौनाची भाषांतर करायला सुरुवात केली. मी त्यांना म्हणालो, अच्छा, म्हणजे तुमचे एरवी मौन नसते परंतु आज मौन व्रत आहे असे काय आहे का. त्यांनी पुन्हा नकारार्थी मान हलवली. अखेरीस मला खुणेनेच म्हणाले, रुको. मला काय वाटले कोणास ठाऊक. मी कमंडलू काढला आणि नर्मदा जल त्यांच्या पुढे धरले. त्याबरोबर त्यांचा चेहरा आनंदाने फुलला. कमंडलूमधील नर्मदा जल प्राशन केल्याबरोबर ते म्हणाले, श्रीहरी श्रीहरी श्रीहरी, आज मेरा मौन व्रत समाप्त हो गया. 2 शब्दांच्या मध्ये ते 8 ते 10 सेकंद थांबत होते. अनेक दिवसांच्या मौनाच्या अभ्यासानंतर आज ते मौनव्रत सोडत होते. मला तत्काळ परिस्थिती लक्षात आली आणि त्यांना मी म्हणालो, महाराज जी, आप कृपया कुछ बोलिए नहीं, मैं आपसे प्रश्न पूछता हूँ, हाँ या ना में आप जवाब दीजिए. आपके लिए आसान और सही रहेगा. स्वामीजींनी होकारार्थी मान हलवली. मी त्यांना विचारले की आपले खूप दिवसांचे मौनव्रत संपल्यामुळे आज आपल्याला बोलायची इच्छाच होत नाही असे काय आहे का. साधूंनी होकारार्थी मान हलवली. मी त्यांना विचारले की तुम्हाला मौनव्रत सोडल्यावर भेटलेला पहिला मनुष्य मीच आहे काय. स्वामीजी हसले आणि त्यांनी पुन्हा होकारार्थी मान हलवली. मी पुन्हा त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला. मी किती भाग्यवान होतो पहा. नर्मदेकाठी राहून तपस्या करणाऱ्या एका महान महात्म्याचे मौनव्रत संपल्यावरचे प्रथम शब्द ऐकण्याचे सद्भाग्य मला लाभले. हळूहळू स्वामी बोलू लागले. त्यांचे नाव श्रीकृष्णदास होते आणि ते चित्रकूटमधील साधू होते. इथे पुढे लुजगाव नावाच्या गावामध्ये एक छोटीशी कुटी बांधून नर्मदेकाठी हे वैष्णव साधू गेली अनेक वर्ष तपस्या करत राहत आहेत. त्यांनी मला सांगितले की इथून पुढे ओळीने अनेक तपस्वी लोक राहत आहेत. त्या सर्वांना भेटून तू पुढे जा. मी सर्वांची नावे आणि गावांची नावे वगैरे क्रमाने डायरीमध्ये लिहून घेतली. स्वामी महाराजांना अजूनही बोलायची इच्छा होत नव्हती. हे खरे मौन. नाहीतर मौनव्रत धारण करून हातवारे करून लोकांना भंडावून सोडणाऱ्या लोकांपेक्षा मौनव्रत संपलेले असून देखील बोलायची इच्छाच न होणे हे मौन किती श्रेष्ठ दर्जाचे याची अनुभूतीच मी जणू काही घेत होतो. स्वामीजींकडे एक मोबाईल होता. ते म्हणाले की आपल्या दोघांचा एक फोटो काढ. असे स्वामीजी म्हणेपर्यंत तिथून एक शेतकरी निघाला होता. त्याला मी आवाज दिला. त्यानेही लगेच आमचा फोटो काढला. पुढे स्वामींनी तो फोटो मी सांगितलेल्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला. वाचकांना या महात्म्याचे दर्शन व्हावे म्हणून तो फोटो सोबत जोडत आहे. आपण बघतोय मौनव्रताचा त्याग केल्या केल्या श्रीकृष्णदास महाराजांचं दर्शन घेताना प्रस्तुत लेखक. हा खूप भाग्याचा क्षण होता. महाराज बाहेर निघाले असल्यामुळे त्यांची कुटी बंद होती. अन्यथा कुटीमध्येच मला घेऊन गेलो असतो असे ते म्हणाले. परंतु त्यांच्या या कुटीचं दर्शन अलीकडेच मला ऑनलाईन झालं. या श्रीकृष्णदास महाराजांविषयी यूट्यूबवर कोणीतरी एक व्हिडिओ बनवला आहे. तो योगायोगाने पाठ्यात आल्यावर मला आठवलं की यांचंच दर्शन मला घडले. त्या व्हिडिओमधील काही क्षणचित्र आपल्यासाठी देत आहे. इथं आपल्याला त्यांची कुटी दिसते. हे पहा, हे लुजगाव आश्रमाचे चित्रकूटवाले बाबा किंवा श्रीकृष्णदास महाराज. नर्मदा स्नान केल्यावरची त्यांची प्रसन्न मुद्रा आपण बघतोय. आणि नर्मदेच्या अगदी काठावर असलेल्या आपल्या आश्रमाच्या कट्ट्यावर बसून टिक्कड वाजताना आपल्याला दिसत आहेत महाराज. समोर शांतपणे वाहणारी नर्मदा मैया. अशा महात्म्याचं भोजन खायला मिळणं म्हणजे खरं तर पर्वणी आहे. मैयाची रोज पूजा करतात तशी पूजा करताना महाराज. बाबांनी आपल्या कपाळावरती जे गंध लावलं आहे त्याच्याविषयी थोडंसं सांगतो. आपण अनेकदा साधूंच्या कपाळावर असं गंध पाहत असो. याला ऊर्ध्व पाऊंडर असं म्हणतात. यातला पांढरा रंग म्हणजे याला तमिळमध्ये तिरुमण, मण म्हणजे माती, तिरू म्हणजे श्री म्हणजे देवाची माती. यातला तिरुमण असलेला पांढरा भाग म्हणजे आपल्या उपास्य देवतेच्या किंवा सद्गुरूंच्या पादुका आहेत, चरणपादुका आहेत अशी कल्पना केलेली असते. त्यांना गंध लावलेलं असतं. दक्षिण भारतातले अय्यंगार लोक अशा प्रकारचं गंध सर्रास लावतात. वैष्णव लोकांचा टिळा वेगळा असतो, शैवांचा वेगळा असतो. शाक्त, गणपत्य, रामानंदी अशा प्रत्येक संप्रदायाचे टिळे लावण्याचे प्रकार वेगवेगळे असले तरी भावार्थ एकच आहे, विविधता में एकता. आपल्या आश्रमामध्ये हवन करत बसलेले चित्रकूटवाले बाबा आपल्याला दिसत आहेत. मागे अजून काही साधू बसलेत. साधूंना जे हवं ते सर्व जागेवर मिळतं, कुठं जावं लागत नाही. त्यामुळं आपल्या धुनीवर बसलेले चित्रकूट बाबा आपल्याला दिसत आहेत.
या श्रीकृष्णदास महाराजांनी मला सांगितलं की इथून थोडंसं पुढे गेल्यावर एका कुटीमध्ये कर्नाटकातला एक संन्यासी राहतात. त्यांचं दर्शन आवश्यक आहे. याच काठावर तप करणाऱ्या अजून काही साधकांची माहिती त्यांनी मला दिली आणि सर्वांचं दर्शन घेत पुढे जायला सांगितलं. महाराजांना नर्मदेहर करून मी एका शेतातून मार्ग पकडला आणि अगदी जवळ जाईपर्यंत ही कुटी सापडत नाही अशा त्या कुटीपाशी आलो. बागलकोटजवळ मुत्तूर नजीक गुळेतगुड नावाचं गाव आहे. गुळेतगुड इथले एक तरुण कानडी भाषिक तेजस्वी असे संन्यासी तर साधना करण्यासाठी राहिलेले आहेत. अर्थात संन्यासी त्यांचं पूर्वाश्रमीचं मूळ स्थान कधी सांगत नाहीत, पण मीच आगाऊपणा करून ते शोधून काढलं, त्याबद्दल क्षमस्व. यांचं नाव सिद्धारूढ स्वामी असं होतं. अतिशय रम्य असा हा आश्रम होता. जागा जेमतेम 2-3 गुंठेच असेल, परंतु घनदाट वनराजीनं नटलेला आश्रम होता. अगदी मैयाच्या काठावर होता. समोर मैयाचं भव्य पात्र दर्शन देत होतं. परिसरामध्ये भरपूर पक्षी किलबिलाट करत होते. एखाद्या ऋषीमुनींचा आश्रम कसा असावा याची माझ्या मनामध्ये कल्पना होती. त्याच्या खूप जवळ जाणारा असा हा आश्रम होता. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती या तुकोबारायांच्या ओळींची आठवण करून देणारे वातावरण होते. शेजारी एक बंगलावजा कुटी होती. मी बाहेरून आवाज दिला, नर्मदे हर. आतल्या खोलीतून घंटा वाजवण्याचा आवाज आला. पुन्हा एकदा आवाज दिला. पुन्हा एकदा घंटा वाजली. मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला आतमध्ये कुठेतरी बोलावत आहे. आतल्या एका खोलीमध्ये स्वामीजी बसले होते. त्यांच्या एका भक्तासोबत व्हिडिओ कॉल चालू होता. गंमत म्हणजे स्वामीजी पूर्णपणे मौनामध्ये होते आणि पलीकडची माताराम त्यांच्याशी कानडीमध्ये बोलत होती. स्वामीजींनी कॅमेरा उलटा केला आणि त्या मातारामला मी दिसू लागलो. तिने मोठ्या आनंदाने नर्मदे हरचा पुकारा केला. मी देखील नर्मदे हर म्हणालो. त्या ताई कानडीमध्ये बोलत होत्या. मी तोडक्या मोडक्या कानडीमध्ये त्यांच्याशी संवाद साधला. पूर्वी कामानिमित्त वर्षभर म्हैसूरमध्ये मी राहिलो होतो, त्यामुळे जुजबी कानडी मला समजायचं. त्यांनी मला सांगितलं की महाराज मौनामध्ये आहेत. मी त्यांना महाराजांचे नाव विचारून घेतले आणि याच ठिकाणी गाव देखील विचारून घेतले. तिने गाव सांगितल्यावर महाराज थोडेसे रागवल्यासारखे मोठे डोळे करून तिला गप्प बसायची खूण करू लागले. मग मीच तिला सांगितले की साधूचे मूळ शोधायला जाऊ नये असं शास्त्रवचन आहे. किती हा आगाऊपणा माझा, परंतु माझ्याकडून घडला हे मात्र खरं. मी महाराजांना सांगितलं की मी बाहेर बसतो, आपलं झालं की आपण बोलूया. महाराज खुण्यानेच मला म्हणाले की मी पण बाहेर आलो, चल. महाराजांची ती शिष्या त्यांना कानडीमध्ये काही शंका विचारत होती आणि महाराज मान हलवून हो किंवा नाही इतकीच उत्तर तिला देत होते. लोक साधूला किती त्रास देतात याचं हे उत्तम उदाहरण मी पाहत होतो. अर्थात त्यांना तो त्रास वाटत नाही, परंतु आपल्याला थोडेसे भान हवे की आपल्या मनात आले की लगेच साधूला संपर्क साधून त्याच्या चाललेल्या साधनामध्ये व्यत्यय आपण शक्यतो आणू नये. महाराजांनी इथे एक सुंदरसं शिवलिंग स्थापन केलं आहे. त्या कट्ट्यावर जाऊन मी निवांत बसलो. स्वामीजी देखील अतिशय निवांत होते. ते तिथेच पायऱ्यांवर येऊन खाली बसले. त्यांच्या त्या शिष्याने मला त्या परिसराची कानडीमध्ये माहिती दिली. मी आश्रमात आल्याचा स्वामींना खूप आनंद झालेला दिसत होता. स्वामींनी खुणेच मला सांगितले की तुला जेवून जावे लागेल. मला थोडेफार कानडी बोलता येते हे पाहून स्वामींना आनंद वाटला. त्यांनी बाहेर कट्ट्यावर स्थापन केलेलं शिवलिंग अतिशय सुंदर होतं. त्यावर शनीच्या कड्याप्रमाणे आडव्या रेषा होत्या. त्या रेषा आणि शिवलिंगाचा आकार, रंग हे अतिशय दुर्मिळ असतात असं स्वामींनी मला सांगितलं आणि मला देखील पुढे कुठेही असं शिवलिंग पुन्हा दिसलं नाही. आपल्या माहितीकरता त्या शिवलिंगाचा फोटो आपल्यासोबत जोडतो इथे. हेच ते शिवलिंग आहे आणि हेच ते मंदिर आहे छोटंसं. याच आसनावरती मी बसून राहिलो होतो. एवढीच जागा आहे ते बसण्यासाठी आणि त्या आसनावर बसलं की उजवीकडे अशी ही खोली दिसते. इथं हेच दिसते खोली ते स्वयंपाकघर आहे जिथं स्वामींनी माझ्यासाठी स्वयंपाक केला. परिसरातली झाडी आणि पुढं असलेली ओसरी आणि झाडी इतकी गर्द आहे की नर्मदा मैयासुद्धा जेमतेम दिसते आपल्याला. या संपूर्ण परिसरामध्ये त्यांनी तळकोकण किंवा कारवार प्रांतामध्ये जशी झाडं लावलेली असतात ना, तशी झाडं लावली होती. कढीपत्ता, केळी, मसाल्याची झाडं, नारळी, पोफळी, फुलझाडं, वेली सगळं काही लावलं होतं. कमीत कमी जागेत अतिशय सुंदर असा आश्रम उभा राहिला होता. नंतर त्यांनी गच्चीवर नेऊन देखील मला काही झाडं दाखवली. आधी मला काय खायला हवं असं त्यांनी मला विचारलं. त्यावर मी तुमच्या आवडीचं काही चालेल असं म्हटल्यावर त्यांनी उत्तम पद्धतीची दाक्षिणात्य खिचडी बनवायचा बेत आखला. स्वामीजी खूप हुशार होते. त्यांनी मला कुकरमध्ये खिचडी लावताना किती प्रमाणात पाणी घालायचे वगैरे सगळे माप शिकवले. न बोलता खाणाखुणानेच शिकवले. त्यांनी सांगितले की कुकर उतरल्यावर तुला झाकण दाखवतो. झाकणाला फोडणी लागलेली नसेल आणि खरोखरच झाकणाला फोडणीचा एक कणही लागलेला नव्हता. इतक्या योग्य प्रमाणात खिचडीला आतमध्ये उकळी आली होती. गॅसची ज्योत किती प्रमाणात असावी, पाणी किती असावे, मसाला किती घालावा या सगळ्यांचं ठरलेलं प्रमाण त्यांच्या डोक्यात होतं. बरबटलेले प्रेशर कुकर बघायची सवय आपल्याला असते. मला आज लक्षात आले की थोडेफार अनुभव ज्ञान लावले की कुकर खराब न करता भात करता येतो. बाहेर अंगणात बसून त्यांनी मला भरपेट खिचडी खाऊ घातली. त्यावर गाईच्या साजूक तुपाची अक्षरशः धार लावली. मी आजपर्यंत इतकी अप्रतिम खिचडी खाल्ली नव्हती. मी खिचडी खाऊन तिचे घासाघासाला कौतुक करत असताना त्यांच्या डोळ्यातून
गंगा यमुना वाहत होत्या. एका भुकेल्या जीवाला अन्न देऊन तृप्त करणे म्हणजे साक्षात परमेश्वराला तृप्त करणे असा भाव त्यांच्या ठायी होता. शिवाय मैयाला नैवेद्य दाखवून मी भोजन करायचो, त्यामुळे मैया देखील तृप्तपणे भोजन करती झाली. स्वामीजी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ध्यान करायचे आणि नंतर 1 तास फोनवर किंवा जे कोणी भेटायला येतील त्याच्याशी बोलायचे. इथे टकाचोर पक्षी खूप जवळ येऊन खिचडी खाऊन गेला. स्वामींनी सांगितले की हा रोज माझ्या हातातून काहीतरी घेऊन खाऊन जातो. इतक्यात कुत्र्याची अतिशय छोटी 8 पिल्लं तिथं आली. यांना आई नसल्यामुळं स्वामीजींनी त्यांचा सांभाळ केला होता. त्यांनी या पिल्लांना दूध भात कालवून खायला घातला. काही काळ मी या पिल्लांशी खेळत राहिलो. नंतर स्वामीजी मला आतमध्ये घेऊन गेले. त्यांच्याकडे वेदांताची आणि अन्य आध्यात्मिक विषयावरची अनेक पुस्तकं होती. त्यांच्याकडे एक मोठी सेल्फी स्टिक होती. ती त्यांनी मला दिली आणि आपल्या दोघांचा सेल्फी काढ असं मला सांगितले. मी देखील काही फोटो काढले. मित्राचा क्रमांक त्यांना लिहून दिला आणि त्याच्यावर कालांतराने त्यांनी ते फोटो पाठवले. हमीदपूर इथल्या तरुण संन्यासी श्री सिद्धारूढ स्वामी महाराज यांच्या समवेत प्रस्तुत लेखक आपण बघू शकताय. इथे तेजस्वी संन्यासी आहेत. वा महाराज, आपण वेळ बघू शकताय 21/2/22 दुपारी 1:30 वाजता हा काढलेला फोटो आहे. जय हो जय हो. त्यांची पुस्तकं, त्यांचं सतत वाचन लेखन काहीतरी चालू असतं. काय तेज आहे बघा. सिद्धारूढ स्वामी अतिशय तेजस्वी, नम्र, हुशार, सात्विक, मनमिळाऊ आणि विद्वान होते. यांचे गुरु श्री भागवत पदाचार्य स्वामी म्हणून होते. आज इथेच मुक्काम कर म्हणून सिद्धारूढ स्वामी मला आग्रह करत होते, परंतु साधारण वैशाख महिन्याच्या आरंभी समुद्र पार करणाऱ्या नावा बंद होतात, त्यामुळे मला थांबून जमणार नव्हते. इथून पुढे कुठलेही जादाचे मुक्काम टाळत गेलो आणि शक्य तिथे चालत राहिलो, त्यामुळे पोचू शकलो. स्वामीजींनी मला काहीतरी भेटवस्तू द्यायची म्हणून पायात घुसलेला काटा काढण्यासाठी अतिशय सुंदर आणि बारीक अशी नाचकण मला दिली. त्यांनी ते हत्यार दिल्यावर मला आठवले की आजपर्यंत माझ्या पायात नर्मदा मातेच्या कृपेने काटाच घुसलेला नव्हता. संपूर्ण परिक्रमा मार्ग कंटकाकीर्ण असून देखील हे होणं म्हणजे चमत्कारच मानला पाहिजे. इथून पुढचा नर्मदेच्या काठावरचा मार्ग अति धोकादायक होता. सर्व वाळूचा पहाड आणि त्यात अरुंद वाहून गेलेली पायवाट, गवत नाही काही नाही. जरा पाय सुटला की मैयामध्ये पडणार हे निश्चित. त्यातल्या त्यात समाधानाची बाब एवढीच होती की हजारो नौका वाळू उपसत होत्या, त्यामुळे कोणी ना कोणी वाचवायला नक्की आलं असतं. माणसांचा वावर इथं नसल्यामुळं काटेरी झुडपं फार होती. परंतु गमतीचा भाग असा की प्रत्येक धोकादायक ठिकाणी एखादा औदुंबराचं झाड असायचं. त्याला धरून किंवा त्याच्या उड्या पडलेल्या मुळ्या पकडून पुढे जायला मार्ग मिळायचा. औदुंबर वृक्षाचं वैशिष्ट्य असं आहे की कितीही पाणी असलं तरी तो सहसा मरत नाही. त्यामुळे जिथे औदुंबर वृक्ष आहे तिथे जवळपास पाण्याचा स्रोत असण्याची शक्यता असते. जिथे भरपूर पाणी अशाच ठिकाणी औदुंबराच्या बिया काही वर्षांनी रुजतात. उभा कडा असल्यामुळं इथं येऊन मिळणारे ओढे नाले हे देखील खोल दरीत न्यायचे. अशा खोल खड्ड्यामध्ये उतरून पुन्हा वर चढणे अशक्य आहे. अशा ठिकाणी वेगाने पळत येऊन मोठी उडी मारून पलीकडे पोहोचणे हा एकमेव उपाय असायचा. अशा खूप उड्या या ठिकाणी मारल्या. उडी मारल्यामुळे दप्तराचा बंद ढिला पडण्याची शक्यता असायची, त्यामुळे आधी तो घट्ट पकडून मगच उडी मारायला लागायची. इथून पुढे एका टेकाडावर छोटीशी कुटी बांधून एक तमिळ जोडपं राहत होतं. त्याची माहिती मला श्रीकृष्णदास महाराजांनी दिली होती. परमज्योती अण्णा असं त्याचं नाव होतं. दिंडीगल हे त्याचं गाव. याने आधी फारसं काही अगत्य दाखवलं नाही, परंतु मी तमिळमध्ये बोलल्यावर घरातून बाहेर तरी आला. समोर एका मंदिरात 5 मिनटं मी बसलो. फार काही बोलला नाही. निघताना मी याचा फोन क्रमांक डायरीमध्ये लिहून घेताना त्याचं नाव गाव तमिळमध्ये लिहून घेतलं. हे पाहिल्यावर मात्र त्याला थोडासा पश्चाताप झाला आणि काहीतरी खाऊन जा, चहा पिऊन जा वगैरे सांगू लागला. परंतु मी एकदा असं उचलले की शक्यतो काही घेत नसे, त्यामुळे नाव काढलेस तरी ग्लासभर पाणी पाज असे त्याला म्हणालो. पाणी घेऊन पुढे निघालो. तमिळ लोकांमध्ये जाणीवपूर्वक गेली काही दशकं तिथल्या राजकारणी लोकांनी उर्वरित भारतातील लोकांच्याबद्दल अतिशय दूषित पूर्वग्रह करून ठेवलेला आहे. त्यामुळे त्यांच्याशी चालताना, वागताना, बोलताना वेगळ्या पद्धतीनं सुरुवात करावी लागते. हे दुर्दैव आहे. पहिलं वाक्य किमान तमिळमध्ये बोलावंच लागतं, तरच ते तुम्हाला ऐकतात तरी. मी एक उत्तर भारतीय असून देखील म्हणजे तमिळ लोक जे आहेत ते तमिळनाडू प्रांत सोडून सगळ्यांना उत्तर भारतीय समजतात बरं का. मला तमिळ लिहिता वाचता बोलता येत आहे हे याचं अप्रूप त्याला वाटलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. इथं मैयाचं खूप सुंदर वळण आहे. अतिशय स्वच्छ वाळूचा किनारा आहे. इथून रामगड आणि ग्वाडी किंवा ग्वारी गाव लागतं. बघा पुन्हा एकदा ग्वारी. एकाच नावाची किती गावं आहेत पहा. लुसगावच्या समोर जो घाट आहे तो लक्षात राहिला. मैयामध्ये इतक्या प्रचंड संख्येनं नावा यापूर्वी कधीही कुठेही दिसल्या नव्हत्या. ग्वाडी गावामध्ये लोकांनी बोलवून चहा पाजला. ग्वारी गावचे महंत बाहेर गेले होते, पण तो नेमके वाटेमध्ये मला भेटले. गाडीवरून परत निघाले होते.
त्यांनी परत आश्रमामध्ये चालण्याचा खूप आग्रह केला, परंतु मी उलटे चालायला नको असे सुचवल्यावर ठीक आहे म्हणाले. मला इथे ताडाची बरीच झाडं दिसली. त्यांच्याविषयी मी म्हणताना माहिती दिली आणि पुढे निघालो. इथे एका अतिशय अप्रिय अशा घटनेला मला सामोरं जावं लागणार होतं. मैयाला कदाचित हे आधीच माहिती असावं, त्यामुळे इथून वाहताना ती खळाळून हसताना भासत होती. नर्मदे हर, नर्मदे हर.